जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे
पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी सोवळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी त्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनाविते सरती पुरती धनाविते सरती पुरती धनाविते भाग्यवंते तरती सत्ते अखंडिते सरती पुरती धनाविते सरती पुरती धनाविते आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव तुका
विठ्ठल विठ्ठल पवित्र सोवळी पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन उदर चरण संताचिया उदर चरण संताचिया उदर चरण संताचिया ज्यांच्या तुमाराने कसे पाविसार तुमाराने कसे पाविसार तुमाराने कसे पाविसार तुमाराने कसे पाविसार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजननी देवाची मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय प्रस्तुत अभंगातून नामचिंतनाची फलश्रुती प्रतिपादन करतात. नामचिंतन केल्यानंतर काय लाभ प्राप्त होतो, नामचिंतन केल्यानंतर काय फायदा होतो, नामचिंतन केल्याच्या नंतर या जगामध्ये तो मनुष्य कसा पवित्र होतो, असा एक भाव या अभंगातून निघतो. आणि दुसरा असा भाव की जगद्गुरु तुकोबराय प्रस्तुत अभंगातून
बनशी बाबांचं वर्णन करतात. विठ्ठल विठाला 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 अभंग 4 चरणाचा आहे. गाथ्यातील आहे, तुकाराम महाराजांचा आहे, बहुतेकांच्या पाठातला असेल, कदाचित काहींच्या पाठातील नसेल. आता भजन करणारी जी मंडळी आहे त्या सगळ्यांच्या पाठातील हा अभंग शक्यतो असतोच. आज काल बाबांचा फोन आला, आज वारी आहे, हरिदिनी आहे आणि त्या निमित्ताने सेवा करावी लागेल आणि त्यांच्या आज्ञेला अशा प्रकारचा मान देऊन इथं येण्याचं भाग्य प्राप्त झालं. तसं अनेक दिवसाची मनीषा होती मनामध्ये, अंतकरणामध्ये, ज्ञानोबरायांच्या समोर सेवा घडावी अनेक दिवसाची. आणि आजच्या दिवशी ज्ञानोबरायांनी ती इच्छा पूर्ण केलेली आहे. ज्ञानोबरायांच्या समोर आज सेवा करण्याचं भाग्य आहे. काय जन्माचं कोण जन्माचं पुण्य असेल सांगता येत नाही. आणि आज ज्ञानोबरायांनी त्यांच्या समोर अशा प्रकारचं बोलवलेलं आहे. त्यांच्या समोर अशा प्रकारची सेवा करून घेतायत. आता आईला लेकराचं कौतुकच राहतं. कसंही जरी ते लेकरू बोललं, बोबडं बोललं, वाकडं चाललं, फेगडं चाललं, तिरकं बघितलं, पण तिला फार कौतुक वाटतं, फार आनंद वाटतो, फारच आनंद. बालक बोगडा बोली का वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करोनी माऊली रिझे जेवी. बाळक बापाचे ताटी रेगे, ते बापा तेची जीवू लागे, की तो संतोष लेनी वेगे मुखेची ओढवी. ज्ञानोबरायांच्या उक्तीप्रमाणे आईला आनंद आहे. आणि मला तर फारच अशा प्रकारचं काय वर्णन करावं. ज्ञानोबरायांनी काय अंगीकार केला असेल, काय सेवा आपल्याकडून घडली असेल देव जाणे. ज्ञानोबरायांनी अंगीकार केलाय, जवळ घेतलाय. आई आहे, जगाची माऊली आहे ज्ञानाबाई, माझी अनाथाची माय. कोण आहे आपल्याला दुसरं ज्ञानोबरायांचं सोडून? ज्ञानोबरायाशिवाय दुसरं कोण आहे? कोण आहे? ज्ञानोबराय एक आहे, आई आहे जगाची, आणि आपल्याला पदरात घेणार नाही हे कशावरून? ज्ञानोबरायांच्या समोर सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं. मोठं भाग्य अशा प्रकारचं आहे. आपल्या सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो. सगळे भाविक सज्जन साधू वारकरी सगळ्यांच्या चरणावर विनम्र भावाने अभिवादन करतो. सगळीच भजनी मंडळी आहेत, बाबाजींच्या चरणावर अशा प्रकारचं साष्टांग दंडवत घालतो. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू गणेश महाराज आरगडे यांच्याही चरणावर साष्टांग दंडवत आहे. त्यांची फार इच्छा होती यावा इथं सेवा व्हावी, त्यांची इच्छा होती. अनेक सगळेच अशा प्रकारची साधक मंडळी आहे. आमचे गोरे महाराजांची साधक मंडळी आहे सगळे. आणि आमच्यासोबत आलेले आमचे वारकरी मंडळी आहे. चोपदार काका आहे, विनेकरी आहे, मृदंगाचार्य अविनाश महाराज, आणि गायक मंडळी मला नावं माहिती नाही सगळ्यांची. म्हणून सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो. आणि ज्ञानोबरायांनी बोलवलं, ज्ञानोबरायांची चरणावर साष्टांग दंडवत आहे. बाबाजींनी फोन केला, सेवके सांगितले करावे काम, नाही का? म्हणून सेवकाचं अशा प्रकारचं काम आहे. म्हणून जास्त बोलण्यापेक्षा सगळेच कमिटीची मंडळी आहे, कृष्ण भाऊ आहे, कैलास भाऊ असतील, पोपट भाऊ असतील, अनेक मंडळी नाही का, अभंग साहेब असतील,
माझी ट्रस्टीमध्ये बरीच मंडळी आहे, विश्व आपले माऊली महाराज शिंदे, सगळेच अशा प्रकारचे पेटी मास्तर, शिवाजी महाराज होन, सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो. आता मला नावं माहिती नाही, परिचय नाही सगळ्यांचा. ज्ञानोबरांची ओवी सांगतो. भरोणी सद्भावाची अंजोळी, मिया ओव्या फुले मोकळी, अर्पिली अंघ्री उंगली विश्वरूपाच्या, 11व्या अध्यायातली शेवटची ओवी आहे. म्हणून सगळ्यांच्या चरणावर ज्ञानोबरायांचं वाङ्मय पुष्प अर्पण करतो. का 15.5 रजतवनी, तैशी स्तुतीची हे बोलणी, उग्याची माता ठेवी जे चरणी, हेची भले. ज्ञानोबरायांच्या उक्तीप्रमाणे सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवते, अभिवादन आहे. आणि आता कसं झालंय, सगळे थोरं मोठे लोक इथं उपस्थित आहे, मोठ्यांचं ऐकणारी मंडळी इथं सगळी उपस्थित आहे, नाही का. सगळीच मोठी माणसं आहे आणि इथं आमच्यासारख्याने बोलावं आणि हे फारच अशा प्रकारचं कसं तरी वाटतंय, नाही का. आणि तरी अशा प्रकारचं इथं बोलवलंय. आता ते काय ज्ञानोबराय सांगतात का, आगास सहस्र किरणाचे दिठी, पुढा चंद्र ही लोपे किरटी, ते खद्य तेचेनी हुटुटी, का आपोलेनी तेजे. ज्ञानोबराय सांगतात सहस्र किरणाचे दिठी म्हणजे सहस्र किरण नावाचा मनुष्य. मनुष्य कसं, मग कोण सहस्र किरण नावाचा, दिनकर, रवी, भास्कर, सूर्य. आणि या सूर्याच्या समोर चंद्र सुद्धा फिका पडतोय आणि त्या सूर्याच्या समोर काजव्यानं ढुंगण हलावं. ज्ञानोबराय सांगतात का खद्योत म्हणजे काजवा, का हुटहुटी आपुलेनी तेजे. कितीसा प्रकाश असतो, थोडा अशा प्रकारचा बल्ब राहतो पाठीमाग आणि तो अशा प्रकारचा गिरट्या मारतोय आणि त्याच्या समोर कसं अशा प्रकारचा आपला टिकाव लागणार आहे, निभाव लागणार आहे, नाही का. सूर्य उदयाला आल्याच्या नंतर सगळ्या दिशा अंधारमय होऊन जातात, प्रकाशमय होऊन जातात. ज्ञानोबरायांना सांगतात का पूर्व दिशेच्या राऊळी उदय येताची सूर्य दिवाळी, की ये रही दिशा तेची काळी काळी मा नाही. दिशेला आला म्हणजे पश्चिम दिशेला अंधार असतो असं नाही, उत्तर दिशेला अंधार असतो असंही नाही, दक्षिण दिशेला अंधार असतो असंही नाही. संपूर्ण दिशा प्रकाशमय होऊन गेलेल्या असतात. मग तसं इथं सगळे सूर्य एक एकाची मनोव्यापारे, हे विश्व होय संवारे. ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगायचं सगळी मोठी मोठी मंडळी आहे आणि तिथं आपल्यासारख्यानं बोलावं. मज पामरा काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी, अशा प्रकारचं आहे. पण आता ज्ञानोबरायांनी अंगीकार केलाय, तुम्हा सगळ्या लोकांनी अंगीकार केला, काय कमी असणार आहे. तुम्ही संत माझ्या कळा कराल दिठीचा बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. ज्ञानोबराय सांगतात तुम्ही जर कृपा केली तरी संत कृपेचे दीप सोज्वळ असे. कृपा केल्याच्या नंतर काही अशा प्रकारचं अडचण राहणार नाही. जशी जमेल तशा पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न करूया. ज्ञानोबराय जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न करूया. ज्ञानोबरायाशिवाय कोण आहे. अरे मेलेल्या माणसाला जिवंत करून ज्यांच्याकडून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहून घेतलाय असे माझे ज्ञानोबराय समोर तो आणि समोर आहे, का वदवून घेणार नाही. निर्बुद्ध असणारा जो रेडा आहे त्या रेड्याच्या मुखातूनही अशा प्रकारचे वेदाच्या रुचा वदवून घेतल्या. आपण तर चालते बोलते हाडामासाचे बुद्धिवान प्राणी आहोत, का ज्ञानोबराय कृपा करणार नाही. ज्ञानोबराय निश्चित कृपा करेल. तसा भाव अशा प्रकारचा ठेवावा लागतो. ज्ञानोबराय कृपा करतील सगळेच आहे. आता महाराज समोर आहे आणि मी पहिल्यांदाच त्यांच्यासमोर कीर्तन करतोय. गणेश महाराज आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, फार म्हणजे ज्यावेळेस गंगापूरला आश्रम स्थापन झाला त्यावेळेस पहिलेच विद्यार्थी आणि त्यांच्यासमोर तर ते एवढं आपलं नाही, अशा प्रकारची मोठी माणसं आहे, आपलं काय आहे अभ्यास नाही का.
बाबाजींच्या हाताखाली बाबाजींनी जेवढं शिकवलं, ज्ञानोबरायांनी जेवढं दिलं ते बोलण्याचा अशा प्रकारचा प्रयत्न करूया. पुनश्च एकदा आपल्या सगळ्या भाविक वृंद, साधक, साधू, सज्जन, प्रभुप्रिय श्रोते वर्ग सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो आणि माझ्या चिंतनाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल इथं घड्याळाच्या काट्यावर चालण्यापेक्षा ज्ञानोबरायांनी कृपा करावी, ज्ञानोबरायांची सेवा आपल्याकडून घडावी, अशा प्रकारचं चिंतन करूया. जाऊ द्या, वेळ कमी इकडं तिकडं जाण्यापेक्षा सरळ सरळ अभंगावर अशा प्रकारचं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. काय सांगायचं ज्ञानोबरायांना, तुकोबरायांना या अभंगातून? का अभंग तयार केला असेल? का काय सांगतात? नामचिंतनाचं महत्व प्रतिपादन करतात. नामचिंतनाचा महिमा तुकोबरा या प्रस्तुत अभंगातून प्रतिपादन करतात. नामचिंतन करा, नामचिंतन करा. का नामचिंतन करा? सगळ्या संतांनी सांगून ठेवलंय, तुम्ही देवाला शरण जा, देवाची भक्ती करा, नामचिंतन करा, नामसंकीर्तन करा. सगळ्यांनी सांगितलं आणि एकमुखाने सांगितलं. सगळ्याच लोकांनी सांगितलं. जेवढी जेवढी संत मांदियाळी आहे, जेवढी जेवढी संत मालिका आहे, सगळ्याच लोकांनी एकमुखाने तोंड भरून नामचिंतनाचं महत्त्व सांगितलंय, वर्णन केलंय. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोवरी दुराविसी दुरी, भवाची पुरी वहाविसी. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. करोनिया शुद्ध मन नारायण स्मरावा, तरीच हा तरी जे सिंधू भवबंधू तोडोनिया. तुकोबरायांनी सांगितलं, वेदांनी सुद्धा सांगितले. काय सांगितलं वेदांनी? काय सांगितलं? देवाला शरण जा, देवाला शरण जा, देवाला शरण जा. देवाचो हा, देवाची भक्ती करा. अरे वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची शोधिला. विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. नाम घ्या, नाम घ्या, नाम गा, नाम गा. सगळ्याच लोकांनी सांगितलं, भगवंतांनी सुद्धा सांगितलं. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. भगवंताने सांगून ठेवलंय, ज्ञानोबरायांनी सांगितलंय, तरी झडझडोणी वैलाणी ग. ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. भक्ती करा, देवाला शरण जा, देवाला शरण जा. सगळ्यांनी सांगितलं. तुकाराम महाराजांनी तर पाया पडून सांगितलंय, हात जोडून सांगितलंय, विनंती करून सांगितलंय, बाबा हो तुम्ही लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. 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 करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल मना वेळो देवा. विठ्ठल विठ्ठल मना वेळो देवा. करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला
पायाला लागून सांगितलं, पाया पडून सांगितलं, हात जोडून सांगितलं, बाबा हो तुम्ही देवाचं नामचिंतन करा. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. नाम घ्या, नाम घ्या. पण हे स्वर्गात नाही आहे, नरकात तर नाहीच नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणा, तरी सुद्धा आम्ही करत नाही. मग कधी मसनात गेल्यावरच करणार आहे का? करायला पाहिजे बाबा हो. नामचिंतनाशिवाय दुसरं कोणीच तारू शकणार नाही. कलो नास्ते व नास्ते व गतिरन्यथा, हरेर नामैव हरेर नामैव हरेर नामैव केवलम. कलियुगामध्ये एकच भगवंताचं नाम, एवढं साधन शिल्लक राहिलंय भगवंताचं नाम. आणि असे अधिकार संपन्न असणारे जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबराय आपल्या पायाला लागून सांगतात, नामचिंतन करा. काय अधिकार आहे महाराजांचा, काय अधिकार आहे. महाराज वैकुंठाला निघालेत. वैकुंठाला निघाल्याच्या नंतर काळ समोर उभा आहे. आता हे देह काळाच आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. आणि मग त्याला म्हटलं की महाराज माझं अशा प्रकारचं खाद्य मला देऊन टाकतील. महाराजांनी सांगे इकडे. महाराजांनी मला बोलवलं, आनंद झाला. महाराज बोला. काय नाही, खाली वाक. खाली वाकवलंय. काय सांगताय काय माहिती महाराज, खाली वाकवलंय. आणि महाराजांनी त्याच्या मानगुटीवर पाय दिला आणि वैकुंठाच्या दिशेनं महाराज निघून गेले. जगा काळ खाये आम्ही माथा दिला, पाय दिला. आणि एवढे अधिकार संपत्तीने काळावर विजय मिळवलाय. ज्याचं नाम घेतल्याच्या नंतर काळ थरथरा कापतोय. तुकोबा समर्थ जैने केला हा पुरुषार्थ. काय अशा प्रकारचा पुरुषार्थ केला. महाराजांचं नाम घेतल्याच्या नंतर काळ थर 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 कापतोय. अधिकार संपन्न असे तुकोबाराय आपल्या पायाला लागून सांगतात, बाबा हो नामचिंतन करा, नामचिंतन करा. विनवितो सकळा जना, कर जोडोनी थोरा लहाना, दान इतोले द्या मज दिना, म्हणे तुकया बंधू राम म्हणा गा. राम म्हणा, राम म्हणा. भगवंताचं चिंतन करा, चिंतन करा. महाराज तुकोबराय स्वतः देव घेऊन आपल्याकडे आले, घरापर्यंत आले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आईताला घर पुसोणी. लोक बदमाशच जास्त आहे महाराज. लोक म्हणले आम्हाला लागतच नाही, नाही लागत आम्हाला. देव न लगे, देव न लगे. साठवणीचे रुंधले जागे. अंतःकरणामध्ये पाप असल्यामुळं महाराज नामचिंतन आणि देव परमात्मा गोड लागतच नाही. आमच्या जिभेवर विषय रूपी विषयाचा असर झाल्यामुळं आम्हाला नामचिंतन गोड लागत नाही. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. विषय विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी जा. गोड असणारा परमार्थ आहे, आम्हाला कडू लागायला लागला. आमचं कसं झालं सांगू का. ज्ञानोबराय यांच्याच भाषेत सांगतो. हा ज्ञानोबराय म्हणतात, अमृताच्या सागरी बुडीजे, तोंडा का वज्र मिठी पाडीजे, मणी आठविजे थिल्लोरोदकाते. अमृताच्या सागरात पडलाय. अमृता सागर म्हणजे नेवाशा तालुक्यात जन्माला आलाय. ज्या क्षेत्रामध्ये ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिले, निर्माण केले आहे, अशा श्रेष्ठ तालुक्यात जन्म मिळालाय. बंशी बाबा सारखे महात्मे या तालुक्याला लाभले आणि अशा ठिकाणी आमचा जन्म झालाय. तरी सुद्धा ज्ञानेश्वरी वाचू वाटत नाही, तरी सुद्धा नामचिंतन करू वाटत नाही. कायच पाप असेल देव जाणे. अजून एक उभी सांगतो ज्ञानोबरायांची. ज्ञानोबराय म्हणतात का द्राक्ष रसा आम्र रसा, वेळे तोंड सडे वायसा, का डोळे फुटती दिवसा डुडुळाचे. डुडुळ म्हणजे घुबड.
आणि नेमकं आईनं द्राक्षाचा सीझन चालू झाला, आंब्याचा सीझन चालू झाला. मला त्या कावळ्याचं तोंड येतं. मग ती द्राक्ष खात नाही, आंब्याचं रस सुद्धा सेवन करत नाही. मग ते येडं लिंबोळ्या खातं. आता आंब्याचा एवढा गोड रस आहे, द्राक्षाचा गोड रस आहे, हे खायचं सोडून लिंबोळ्या खाते. व त्याला हसण्याचं काही कारण नाही. उदाहरण दिलंय ज्ञानोबरायने, त्याचं उदाहरण दिलंय ना आपल्या समोर ठेवलेलं आहे. बाबा हो, तुम्ही मानव म्हणून जन्माला आलेले आहे, नेवासा तालुक्यात जन्म मिळालेला आहे. बंशी बाबांसारखे महात्मे या तालुक्याला लाभलेले, मंदिराला लाभलेले आहे. आपण सुद्धा चिंतन करायला पाहिजे. आणि म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात नामचिंतन करा. लोक म्हणले आम्हाला नाही लागत. हो, पाया पडले, लोळण घातले, हकारोणी सांगे तुका, नाम घेता राहू नका. नाम घ्या, नाम घ्या. लोक ऐकणच गेले. तुकोबराय रागवलेच. तुकोबराय म्हणजे किती सांगू तरी नायकती बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. तुकोबरायांची भाषा बाबा, आपलं नाही काय. महाराजांचं ते काय असेल तक्रार देऊला, आपल्याकडं काय, आपलं त्यांचा अनुवाद करायचा आहे आपल्याला, नाही का. नामचिंतन करा. फार अधिकार मारून काय भक्ती केली असेल तुकाराम महाराजांनी, कायच भक्ती केली असेल, काय भक्ती केली, काय एवढ्या अट्टहासाने आम्हाला तुकाराम महाराज सांगतात नामचिंतन करा. त्याचा अनुभव महाराजांना आलेला होता, अनुभव आलेला होता. नामचिंतन करा. राजे कोण? राजे छत्रपती शिवाजी महाराज. नजराणा घेऊन आले महाराजांकडे. नजराणा, हत्ती, घोडे, दिवट्या, दास, दासी, छत्र, इनाम, बक्षीसपत्र सगळं घेऊन आले. रत्न जडीत रत्न, भरजरी कपडे, वस्त्र सगळे घेऊन महाराजांकडे आले. महाराज, आम्ही तुमच्यावर खुश आहे, एवढा स्वीकार करा. महाराज म्हणले यांनी आम्ही नाही सुखी होणार, हे आम्हाला लागतच नाही, लागतच नाही. आम्ही जर सुखी व्हावं असं वाटत असेल तर काय करा, काय करा. मुखाने मुखाने भगवंताचं नामचिंतन करा. आम्ही तेने सुखी म्हणा, विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही जर सुखी व्हावं असं वाटत असेल तर तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. आणि आम्ही त्यांनी सुखी होणार आहे, आम्ही त्यांनी सुखी होणार आहे. तुकोबराय बोलतो काय नामचिंतन केलं असेल. अरे रोमा रोमातून विठ्ठल जय विठ्ठल श्री विठ्ठल तुकोबरायांच्या बाहेर निघत होता. काय चिंतन केलं असेल, काय चिंतन केलं असेल तुकाराम महाराजांनी. आणि चिंतन केल्याच्या नंतरचा अनुभव लोकांना तुकोबराय सांगतात. बाबा हो, तुम्ही सुद्धा नामचिंतन करा. नामदेव महाराजांनी सावध केलं. नामदेव महाराज उठा, जागे व्हा, डोळे उघडा आणि डोळ्यात तेल घालून कामाला लागा. सोडून द्या, फेकून द्या धनदारा, पुत्रजन, बंधू, सोयरे, पिशून, सर्व मिथ्या, सगळं मिथ्या आहे हे टाकून द्या, सोडून द्या आणि कामाला लागा. मला विषयाने आजपर्यंत कोणी सुखी झाला नाही. आणि आमचं सगळं जीवन चाललंय विषय गोळा करण्याच्याच पाठीमागं आम्ही धावू लागलेलो आहे, विषयाच्याच पाठीमागं धावतोय. आणि विषयात तर सुख नाही. ज्ञानोबराय सांगतात तरी विषयी सुख आहे, हे बोलण्याची सारीखे नव्हे तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. ज्ञानोबराय सांगतात विजेच्या वीज चमकली आणि त्या विजेच्या चमकल्याच्या प्रकाशामध्ये खुरपता येऊ शकतं का? भाकरी थापता येऊ शकतात का? नाही येऊ शकत. मग दार धरता येतात का? अजिबात नाही. का? तेवढ्या पुरतं तेवढं चमकल्यासारखं वाटतं, लगेच नाहीच होतं. हे विषय तसेच आहे, तसेच आहे. हे विषयानं बाबा आजपर्यंत कोणी सुखी झालेलं नाही, कोणी सुखी झालेलं नाही. बरोबर का नाही? तुम्ही तंबाखू खाता का? तुम्ही नाही खात. आता सगळेच नाही म्हणणार आहे, मग खातच असतील. बरोबर का नाही? कोण खातं प्रामाणिकपणे? मी बोलत नाही कुणाला काय, मला फक्त एक पटवून द्यायचंय तुम्हाला, विषयामध्ये सुख नाही. सगळेच खातात. मग कधीपासून खाताय? महाराज कळायला लागल्यापासून तंबाखू खातो. बरोबर का नाही? आज वय किती आहे? 65 वर्ष वय आहे.
आजपर्यंत आम्ही तंबाखू खातोय. महाराज पूर्वी 2 रुपयाला तंबाखूची पुडी होती. तुम्हाला कसं माहिती, तुम्ही खाता का? हो आम्ही नव्हतो, पण पूर्वी शाळेत लहान लहान असेल शाळेत जायचं ठरलं ते घरचे सांगायचे घेऊन या म्हणून, नाही का. मग 2ची 5ला झाली, बरोबर ना. 5ची 10ला, 10ची आता कितीला झाली? 10लाच आहे ना, 12ला नाही, 10ला, 10च आहे. मग तेव्हापासून तंबाखू खातोय, बरोबर की नाही. तंबाखू मध्ये सुख आहे. तंबाखू हा विषय आहे, रस सेवनाचा विषय आहे, रस विषय आहे. मग रसामध्ये जर सुख असेल, विषयामध्ये जर सुख आहे, तर कळायला लागल्यापासून तंबाखू खातोय. मग एकदा खाल्ल्याच्या नंतर सुख प्राप्त व्हायला पाहिजे होतं, पुन्हा खायलाच नाही पाहिजे. ते केवळ परमदुःख. वा, ते साध्यंतचे जाण, हे दुःख आहे. आजपर्यंत कोणी सुखी झाले, मग आजपर्यंत खातोय, तृप्ती होत नाही. बर, चहा पितात सगळेच पित आहे. कोण सांगताय? आम्ही सगळेच चहा पितोय. सगळेच चहा पितोय. मग किती दिवसापासून चहा पितोय? अनेक वर्षापासून चहा पितोय. मग आतापर्यंत किती आम्ही टँकर नरड्यात ओतले असतील? याची गणती करता येते? हो नाही ना. अनेक दिवसापासून आम्ही पितोय. मग एकदा चहा पिल्यास नंतर सुखी व्हायला पाहिजे, थांबायला पाहिजे, पण थांबत नाही का? याचं कारणच ते आहे, ते साध्यंतची जाण दुःख. विषयामध्ये सुखच नाही आहे. त्या तृप्ती दीप प्रकरणामध्ये पंचदशिकार म्हणजे विद्यारण्य स्वामींनी 2 प्रकार केले, नाही का. कोणते? सांकुशा तृप्ती आणि निरंकुशा तृप्ती. हे तृप्तीचे 2 प्रकार आहे. सांकुश तृप्ती कशाला म्हणायचं? विषय सेवनाने आनंद प्राप्त होत नाही, झाला तर तेवढ्या पुरता तेवढा अशा प्रकारचा आनंद होतो, त्याला म्हणायचं सांकुशा तृप्ती. निरंकुशा तृप्ती त्याला म्हणायचं तुकाराम महाराजांचंच प्रमाण आहे. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. बस म्हणेपर्यंत देतो, पण माझ्या माग या. लोक कोणाच्या माग निघत आहेत? पण तुकाराम महाराज म्हणतात, परमात्मा म्हणतो माझ्या माग या. जर पोट भरेपर्यंत जर जेवण, तृप्त होईपर्यंत जर जेवण पाहिजे असेल तर माझ्या मागे या. याला म्हणायचं निरंकुशा तृप्ती. जिथं जे सेवन केल्यानंतर निर्विकार आनंद प्राप्त होतो, पुन्हा सेवन करण्याची इच्छाच राहत नाही, त्याला म्हणायचं निरंकुशा तृप्ती. आणि ही परमार्थामध्ये आहे, ही नामचिंतनामध्ये आहे. म्हणून बाबा हो, तुम्ही नामचिंतन करा, नामचिंतन करा. सगळ्यांनी सांगितलं, एकमुखाने सांगितले, नामचिंतन करा. राम राम स्मराधी, लाहो करा गाठ, घाला मूळबंदी, सांडा वाहुग्या उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदिगा. नाही का. काही थोडा बहुत लागपाठ, करा भक्तिभाव धरा बळकट, तन मन धन द्या लावून नीट, जरी करणे असेल शेवट गोड. जरी शेवट गोड करायचा असेल तर करा भक्ती करा, नामचिंतन करा, नामचिंतन करा. शेवट गोड करायचा असेल तर, शेवट गोड करायचं म्हणजे काय? जामून करायचे, नुक्ती करायची, दह्याला श्राद्धाला. नाही लोक होते लय त्याचं काय बाबा कल्याण झालं, हाय लोक होते 10व्याला, सोमवारी मेलान, मंगळवारी मेलान, बुधवारी मेला, काय त्याचं काम? लय लोक होते, नुक्ती केली, जामून केले, शेवट गोड झाला. अजिबात नाही, अजिबात नाही. शेवट गोड होणं म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून घेणं म्हणजे शेवट गोड होणं आहे. हे निश्चलदासजींनी विचार सागरामध्ये लिहून ठेवलंय. सुखाची व्याख्या वेदांताचं झालंय. ज्ञानोबरायांना विचारा, ज्ञानोबरायांनी सुखाची आणि दुःखाची दोन्ही व्याख्या केली, एकाच खाली केलेल्या आहे. 13व्या अध्यायामध्ये सुखाची व्याख्या ज्ञानोबरायांनी केली. किंबहुना सोय जीवात्मयाची नाहे, तेत जे होय तया नाम सुख. सुखाची व्याख्या अंडरलाईन करून ठेवण्यासारखी. जीवात्मयाची आहे, जीवाचं आणि परमात्म्याचं म्हणजे आत्म्याचं ऐक्य झाल्याच्या नंतर, विवाह झाल्याच्या नंतर
संयोग झाल्याच्या नंतर जी अवस्था प्राप्त होते त्याला म्हणायचं सुख. हे ज्ञानोबरायांची भाषा आहे, ज्ञानोबरायांची व्याख्या आहे. दुःखाची व्याख्या आणि ऐशी अवस्था न जोडता पार्था जे जिजे तेची सर्वता दुःख जाणे. अशा अवस्थे वाचून जो जीवन जगतोय, कोणती अवस्था? जीवाचं आणि परमात्म्याचं ऐक्य न होता जो जीवन जगतो ते त्याला दुःख अशा प्रकारचं ज्ञानोबरायांनी म्हटलेलं आहे. म्हणून बाबा हो, तुम्ही नामचिंतन करा, नामचिंतन करा. मग असं सांगत असताना जगातली होतकरू मंडळी तुकोबरायांकडे आली. महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातलं, प्रणिपात केला. महाराज, नामचिंतन करा असं सांगितलंय, मग भक्ती करा असं सांगितलंय, तुम्ही सांगता म्हणजे आम्ही ऐकायचं? असं कसं? ऐकत नाही लोक महाराज, अजिबात ऐकत नाही. काय तू काय सांगतोय? आम्हाला कळत नाही का? आम्ही वाचतोय, पाहतोय, ऐकतोय, श्रवण करतोय. तुम्ही सांगता म्हणजे आम्ही लगेच विश्वास ठेवायचा? असं नाही. नामचिंतन करायचं. आम्हालाही सुद्धा तुमच्यासारखं जीवन बनायचंय, आम्हालाही आनंदीमय जीवन बनायचंय, आम्हालाही आमच्या जीवनातला जन्म आणि मृत्यूवर विजय मिळवायचा आहे. होतकरू शब्द त्याच्यामुळेच मी वापरलाय, जाणून वापरलाय. ज्याला आपलं कल्याण करून घ्यायचंय, ज्याला स्वतःची दया येते, जन्म आणि मृत्यूचं दुःख भोगावं लागू नये, फजिती होऊ नये, अशी मंडळी नाही का. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित, म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोसी. आणि मग अशी फजिती होऊ नये, ज्यांना समोर दुःख दिसतंय अशी मंडळी महाराजांकडे आलेली. महाराज, आम्हाला सुद्धा तुमच्यासारखं आनंदीमय जीवन बनायचंय. महाराजांकडे पाहिल्याच नंतर महाराज त्यांच्या चेहऱ्यावरून आनंदाच्या गंगा ओसंडून वाहत होत्या. काय आनंद आहे! महाराज, रडणाऱ्या मनुष्याने जरी महाराजांकडे पाहिलं तरी प्रसन्न वाटायचं. दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष, प्रसन्न वाटायचं. काय आनंद होता. आणि काहीच नाही घरामध्ये. त्यांनी सांगितले, आम्ही एवढा आतोनात प्रयत्न करतो, रात्रीचा दिवस पुराणा गेले, रात्र करायला लागलेत नाही का. त्या शिफ्ट, नाईट शिफ्ट, डे शिफ्ट, अशा ते पुराणाच गेल्या, दिवस रात्र पळतोय, दिवस रात्र पळतोय सुख प्राप्त करून घेण्याकरता. पण सुख आमच्यापासून पुढं पळ, आम्हाला सुख प्राप्त होत नाही, आपल्याकडे काहीच नाही आहे, आम्ही सदैव सुडके. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. जवळी येता चोर धाके जाऊ पुढे भिके, कुत्री घर राखी ती, धनकन घरोघरी पोट भरे भिकेवरी, जतन ती करी कोण गुरे वासरे. तुकोबरायांनी सांगितलेलं आहे. आपल्याकडं काहीच अशा प्रकारचं नाही, आमच्याकडं सगळं आहे. सुखाची रेलचल जे पाहिजे अशा प्रकारच्या सगळ्या वस्तू आमच्याकडं आहे, पण सुख नाही आहे, नाही आहे. सुख आम्हाला शोधूनही सापडत नाही. आणि आपल्याकडं काहीच नसताना आपल्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहतोय. तुकाराम महाराज सांगतात, त्याचं कारण काय सांगो? आनंदाच्या कोटी साठविल्या महापोटी, प्रेमा चालिला प्रवाहो, नाम ओघ लवला हो. आम्ही जे आनंदी दिसतोय त्याचं कारण आमच्या पोटात आनंद साठलेला आहे. तो आनंद कशाचा आहे? महाराज सांगतात, तो आनंद नामाचा आहे. म्हणून तुम्ही नामचिंतन करा. बर, नामचिंतन केल्यानंतर आनंद प्राप्त होतो, पण फायदा काय? आम्ही ते साधन करू, ती साधना आम्ही करू, तुम्ही सांगता आम्ही करायला तयार आहे, पण लाभ काय, फल काय? आता सगळेच फलाचा विचार करतात. न मंदोपी प्रवर्तते, प्रयोजन मनुधिष्य न मंदोपी प्रवर्तते. मंद बुद्धीचा पुरुष सुद्धा फलाची अभिलाषा ठेवूनच कर्म करतो. सगळेच, शेतकरी वर्ग असेल, कारखानदार असेल, नोकरदार असेल, सगळेच अशा प्रकारचे बुवा लोक असतील. काय प्रयत्न कशा करता? लाभ प्राप्त व्हावा म्हणूनच करतायत. आता लाभाचं स्वरूप वेगळं आहे आणि या लोकांनी लाभाचं स्वरूप वेगळं करून ठेवलं, तो भाग वेगळा आहे.
लाभाचं स्वरूप काय? चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी. चिंतन व्हावं हा लाभ सांगितलेला तुकाराम महाराजांनी. आम्ही कशालाही लाभ म्हणतो. पाकिट भेटलं लाभ झाला, हलकं लागतंय, जड लागतंय, भारी, अरे हा लाभच नाही आहे. कायच लोकांचं जीवन झालं असेल. देवाची सेवा करायची, नामचिंतन करायचं आणि अशा प्रकारचे लाभाची अपेक्षा ठेवून आमचं कसं झालंय? महाराजांनी प्रमाण सांगितले, करुणी चिंतन करवी आणि का. तो हा झाला लोकांना व जगी, बरोबर का नाही? पण आमचं करुणी चिंतन नाही, करवी आणि का. अरे आपण किती करतोय, किती करतोय? हे नामचिंतन, हे फल आहे, हा लाभ आहे. लाभ म्हणजे काय? अरे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, हे ध्येय आहे मानव जन्माचं. हे कीर्तनकाराचं ध्येय आहे, प्रवचनकाराचं ध्येय आहे, हे स्वप्न आहे, ही पदवी आहे. प्रत्येकाने ही पदवी आपल्या नावासमोर लावून घ्यावी. कसल्याही पदव्या देतात, कसल्याही. इथं बोलणं उचित नाही आहे. इथं सगळे ज्ञानी लोक आहे, इथं ते बोलणं उचित नाही आहे. आणि माझा तो अधिकार आहे ना, मी कसलं काय कसं करता बोलायचं आहे. ज्याचं त्याचं कर्म जो तो फेडील, आपल्याला काय करायचं नाही का. पण जे वास्तविकता ते सांगितलं पाहिजे. वास्तविक आहे, कुठं परमार्थ नेऊन ठेवलाय, काय करतोय आम्ही, साधू संतांनी काय सांगून ठेवलंय. काही काही अशा प्रकारचं काही बोलतोय, काही अशा प्रकारचं वागतोय. त्या फेसबुकला आता मी काल परवा एक व्हिडिओ बघितला एक महाराजांचा. इतकं खालीच्या भाषेमध्ये येऊन लोक बोलतात. कशा करता? लोकांनी हसण्याकरता, रंजन करण्याकरता. आणि लोक हसतही नाही, लोकांचा पाठ झालेला आहे. तेच सांगायचंय, आज इथं आहे आणि उद्या तिथं आहे. कारण की तुम्ही इथं, इथले तिथं नाही आहे, तिथले इथं नाही आहे, म्हणून फगायला लागलंय. फक्त आहे, चाललंय चला, चाललंय चला, आजचं इथं, उद्याच तिथं, उद्याचं तिथं. मग तुम्ही लोकांनी सावध व्हायला पाहिजे. निवृत्तीनाथ महाराज बनायला पाहिजे तुम्ही सगळ्याच लोकांनी. याच ठिकाणाचं उदाहरण सांगतो. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी लिहायला बसले. ज्ञानेश्वरी लिहायला बसल्याच्या नंतर, सांगायला बसल्याच्या नंतर समोर निवृत्तीनाथ महाराजांच्या सारखे श्रोते बसलेले आहे. आणि ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगतायत, ज्ञानेश्वरी ही गीतेवर टीका आहे, बरोबर का नाही? गीतेवर विवेचन करतात, निरूपण करतात ज्ञानोबराय. आणि गुरुचा वा संतांचा विषय आला का ज्ञानोबरायांना भान राहत नसे. ज्ञानोबराय बेफान सुटायचे. एरवी ज्ञानोबराय म्हणायचे, श्लोकार्थ दुरी गेला, कथेशी पसरू जहाला. आणि गीतेवर टीका करतोय. आणि समोर निवृत्तीनाथ महाराज लगेच कान धरायचे. ज्ञाना, गीतेवर बोलतोय, गीतेवर टीका करतोय, ज्ञानेश्वरी सांगायला लागलेला आहे, कुठं चाललाय? मूळ विषय बाजूला राहिला आणि बाजूला चाललाय तो. असे निवृत्तीनाथ महाराज सांगायचे. ज्ञानोबरायांना काय अधिकार असेल? मग तुम्ही श्रोते हे निवृत्तीनाथ महाराज आहे, संत आहे. तुम्ही लोकांनी बुवा बाहेर गेला का कान पकडायचा, बुवा अभंगावर आहे, सांगायला पाहिजे. आज ती गरज आहे बाबा, गरज आहे, आज ती गरज आहे. काय सांगतोय, काय सांगतोय? मी तेच सांगत होतो, इतक्या खाली भाषेमध्ये. कशा करता? तारीख भेटण्याकरता, कार्यक्रम वाढण्याकरता. ज्ञानोबरायांनी काय कमी केलंय आम्हाला? श्रीमंताची लेकरं आहोत आम्ही, ज्याच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, अशाची श्रीमंताची लेकरं आहे आम्ही. आणि लोकांच्या समोर हात पसरायचा. मग लोक देऊन देऊन काय करणार आहे? 4-2 रुपये देतील, फार तर जीव घालतील. लोक याच्या पेक्षा दुसरं काहीच करत नाही. वाजंत्र्यासारखं वाजून घेतात आणि ढोंगणाव लात मारून काढून देतात. वास्तविकता आहे, वास्तविकता आहे. माझं थोडंसं बोलणं कसं आहे, मग ते सवयच लागले, त्याला काय करा. ते मला हे लोक सांगतात तुम्ही लय बोलतात म्हणे, ते तुम्ही असं कमी कमी बोल. पण वास्तविकता आहे, बोलायलाच पाहिजे. आता इथं तर नाही ते उचित, पण किती किती खालच्या थराला जाणार. ज्ञानोबरायांची एकच ओवी सांगतो, हे कीर्तन, प्रवचन, तारखा येणं, मानधन मिळणं, लोकांनी मान मान्यता करणं, हे प्रारब्धाचा विषय, प्रारब्धाचा विषय. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढोमान, हे प्रारब्धाच्या गोष्टी आहे. तुम्ही नाही लोकांसमोर हांजी हांजी केली तरी सुद्धा तुम्हाला ते मिळणार आहे. तुमच्या प्रारब्धातलं कोणी काढून घेऊ शकत नाही. आणि आम्ही तर श्रीमंताची लेकरं आहे, ज्ञानोबराय तुकोबरायची लेकरं आहे. ज्ञानोबरायांची ओवी सांगतो एक आणि पुढे चालतो. एरवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोणान मागे.
हे ज्ञानोबराय बोलले. आणि त्याच ज्ञानोबरायांच्या उईवर प्रवचन करतो, सगळीकडे बोंबलत फिरतोय. प्रारब्धेची जोडे धन वाढे मान, हे तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. याच तुकाराम महाराजांच्या गाथेच्या अभंगावर सगळीकडे फिरतोय, पण विश्वास कुठे आहे? विश्वास कमी पडतोय. हा, तुकोबराय सांगतात, अरे बोल नाही तुझ्या दातृत्वपणासी, परी आम्ही अविश्वासी सर्व भावे. आम्ही अविश्वासी आहे. विश्वास कमी पडतो, विश्वास कमी पडतो. देणार आहे तो, देणार आहे तो, समर्थ आहे, जगाचा चालक मालक आहे. सगळं जगत त्याच्या हातात आहे. हाती सूत्र दोरी, तुका म्हणे त्याची थोरी. वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. एवढा सामर्थ्यवान भगवान परमात्मा आहे, एवढे सामर्थ्यवान ज्ञानोबराय आहे. आणि तरी सुद्धा आमच्या भक्तीमध्ये व्याभिचारीपणा येतोय. ती भक्ती काय कामाची? ज्ञानोबरायांची ओवी सांगतात, ज्ञानोबराय सांगतात, माझ्या भक्तीविन जळोते जी आले पण, आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. ही ओवी ज्ञानोबरायांची आहे. माझ्या भक्तीशिवाय जो दुसरंच काही जर करत असेल तर पृथ्वीवर दगड काय कमी आहे. ही ज्ञानोबरायांची भाषा आहे. ज्ञानोबराय बोलतायत. किती किती अशा प्रकारचं काय सांगून ठेवलं महाराज. तुमच्याकडे दृष्टांतच नाही आहे. तुमच्याकडे म्हणजे जे फिरतात सांगतात लोकाला ते दृष्टांतच नाही. ज्ञानेश्वरीमध्ये 3,500-4,000 दृष्टांत ज्ञानोबरायांनी नमूद केलेले. ज्ञानोबरायांसारखा श्रीमंत दुसरा संत जगात नाही. काय श्रीमंत, काय श्रीमंत आहे. एवढं वाङ्मय ज्ञानोबरायांचं श्रीमंत आहे. अरे एका सिद्धांतामध्ये 2 दृष्टांत आहे. नाही पटत तुम्हाला हा दृष्टांत, दुसरा दृष्टांत नाही पटत, तिसरा दृष्टांत. 100 बडकर 1 दृष्टांत. ज्ञानेश्वरी उघडा वाचा, काय आनंद आहे, काय आनंद आहे. नाही ज्ञानेश्वरी कळत, श्रवण करा, श्रवण करा. येतो भलतेनी सद्भावे नहावे, प्रयागवाद विश्वरूप व्हावे. येतो लेणी संसाराशी द्यावे तिळोदक. येथ भलतेनी सद्भावे नहावे. कुंभात जायची गरज नाही, प्रयागात जायची गरज नाही. ज्ञानेश्वरी वाचा, कुंभात स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होईल. असे ज्ञानोबरायांचे शब्द आहे. श्रवण करा. खेचराच्याई मना आणि सात्विकाचा पाहणा, श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. ज्ञानोबरायांचे काय शब्द असेल. ती अक्षरे नवती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चित्कळिका उदयलिया श्रीकृष्ण. ज्ञानोबरायांचे शब्द म्हणजे चिंतामणी आहे. ज्ञानोबरायांच्या समोर चिंता घेऊन जा, इच्छा घेऊन जा. नाही ज्ञानोबरायांनी पूर्ण केली तर मग बघा. चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. चिंता करणाऱ्यांची चिंता पूर्ण करण्याचे, मनोरथ पूर्ण करण्याचं सामर्थ्य माझ्या ज्ञानोबरायामध्ये. का मी एवढा अशा प्रकारचा हलकटपणा करावा? नाही महाराज, आपला स्वाभिमान गहाण ठेवू नये. स्वाभिमान आहे, काही अशा प्रकारचं सांगायचं, कोणाचं नाव घ्या, पण त्याच्या समोर सगळं गाव राहतं. गावासमोर हे बी राहतं, आमचे पाटील असे आमचे सरपंचाचे काय सांग. गाव आणि सगळं त्याला अनुभवलेलं राहत. तारीख भेटण्याकरता अजिबात नाही, अजिबात नाही. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी. ही परंपरा आहे. भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणे करुणी अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ही संतांच्या घरची कीर्तन मर्यादा आहे, तमसगिराच्या घरची नाही आहे. बरोबर का नाही? मी बोलतोय महाराज, हे खरं आहे. बरोबर का नाही महाराज? तप नाही, साधना नाही, काही नाही, काही नाही, नामचिंतन नाही, आणि बालकीर्तनकार. पूर्वी ते तमाशे व्हायचे. मग तमाशे तुम्हाला सगळं आठवत असेल, तुम्ही बघितलेले असेल. मग ते लोक काय करायचे? ववाळणी करायचे. ववाळणी म्हणजे पैसे नोट घ्यायची, ववाळायचे. महाराज आपलं ते तमसगिराला सांगायचे, आमकी लावणी म्हणा, तमक गाणं म्हणा. बरोबर का नाही? हे तर पटतंय ना. मग तसे आत्ताच सुरू झालंय. लोक खालून म्हणते, महाराज पिंगळा म्हणा, महाराज आईचं गाणं म्हणा, महाराज बापाचं गाणं म्हणा.
मग हे तमस गेलं तर आपल्यात काय फरक आहे? आम्ही नारदाच्या गादी उभं आहे, आम्ही साधू संतांच्या नामाचा अनुवाद करतोय, गुणाचा अनुवाद करतोय, सगुण चरित्र परम पवित्र आहे. आणि त्याच्यामध्ये असं लोक सांगतात ते म्हणा, काय स्वाभिमान राहणार सांगा ना. भक्ती ही स्वाभिमानाने करावी, स्वाभिमान असावा, स्वाभिमान जागृत ठेवावा. पिंगळा म्हणा, अरे पिंगळा म्हणणं हे काही वाईट नाही आहे. नाथ महाराजांचं वाङ्मय आहे, वाङ्मय नाथ महाराजांचं. काय केलं नाथ महाराजांनी? पिंगळ्याच्या रूपकातून समाज अध्यात्माकडे, परमार्थाकडे कसा प्रवृत्त होईल याच्याकरता पिंगळा हे रूपक केलेलं आहे तो नाथ महाराजांनी. आणि आम्ही त्याला मनोरंजनाचं साधन करून ठेवलेलं आहे. मनोरंजनाचं साधन केलंय, मनोरंजनाचं. महाराज हसवा, महाराज रडवा. काय रडवा? अरे आतापर्यंत रडलेलोच आहे. आतापर्यंत आमच्या सगळ्या जीवनाचाच विनोद झालेला ना, अजून हसवा. बरवे झाले आजीवरी, नाही पडिल मृत्यूचे आहारी, वाचोनी आलो येथवरी. उरले ते हरी तुम्हा समर्पण, उर्वरित आयुष्य भगवंताच्या सेवेत व्यतीत करावं. आम्हालाही जीवन तुमच्यासारखं आनंदी बनवायचंय, आनंदी बनवायचंय. मग काय लाभ प्राप्त होणार आहे? एकतीच भूमंडळी, भूमंडळात पवित्र होतो. भूमंडळात काय सामर्थ्य असेल नामचिंतनाचं, काय सामर्थ्य असेल, काय लाभ प्राप्त आहे? तो पवित्र होतो. पवित्र नामचिंतन करायचं आणि पवित्र होण्याचा काय संबंध आहे? काही बोलायला लागले तुम्ही, काही आम्ही ऐकतो म्हणून तुम्ही काही सांगायला लागले. नामचिंतन करायचं आणि पवित्र होण्याचा काय संबंध आहे? हा, नामचिंतन कोणाचं करायचं? बायकोचं. नाही नाही, बायकोचं कशाला? नामचिंतन देवाचं करायचं. मग हा 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 ऐका ना, हा मग नामचिंतन देवाचं करायचं. देव कसं आहे? अपवित्र आहे. अपवित्र कसं? काही सांगताय? अपवित्र कसा आहे? तो देव पवित्र आहे. मग पवित्राचं चिंतन केल्यानंतर तो पवित्र होणार नाही याच्यामध्ये काय शंका आहे? परमात्मा पवित्र आहे. भीष्माचार्यांना विचारा, कोण भीष्माचार्य? भगवंताच्या जवळचे भक्त असणारे, ज्यांनी शय्येवर, पण कोणती शय्या? गालीच्या वर नाही नाही, मग बाणाच्या शय्येवर पडून ज्यांनी भगवंताची स्तुती गायली त्याला नाव दिलंय विष्णू सहस्रनाम. हे भीष्माचार्यांनी गायलेलं आहे. आणि ते भीष्माचार्य सांगतात, पवित्राणाम पवित्रयो मंगलानांच मंगलम, दैवतम देवतानांच भूतानायो व्ययपिता. परमात्मा हा पवित्र आहे. भूतात्मा परमात्माच मुक्तानां परमागती, अव्यय पुरुष साक्षी शत्रज्ञोक्षरेवच. भीष्माचार्यांनी सांगितले. अजून अजून तो पवित्र आहे, परमात्मा पवित्र आहे. 15व्या अध्यायामध्ये नाही का, उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदाहृत यो लोकत्रयमा विश्व विभर्तव्य ईश्वर. अजून मंगलम भगवान विष्णु, मंगलम गरुडध्वज, मंगलम पुंडरीकाक्षाय, मंगलम तनु हरी. परमात्मा पवित्र आहे, मंगल आहे. पवित्रापेक्षा पवित्र असणारा असा परमात्मा आहे. मग पवित्र असणाऱ्या परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर तो महात्मा सुद्धा पवित्र होतो. हे बंशी बाबांचं उदाहरण आहे. काय साधना केली असेल, काय साधना केली, स्वतःचं सगळं समर्पणाला लावलंय. नाही का तुकाराम महाराज म्हणतात, सर्वस्वासी मुकावे तेने हरीसी जिंकावे. हे बंशी बाबांनी करून ठेवलंय. काय अट्टहास केलाय मंदिर उभारणी करता. ज्ञानेश्वरी सांगायची, 2 श्लोकाला ज्ञानेश्वरी सांगितली. त्यांच्या चरित्रात असं सांगितलं जातं, पती पत्नी दोघाला, मामासाहेब दांडेकरांनी दोघालाच ज्ञानेश्वरी सांगितली. आणि आमचं भाग्य आहे, आमच्या कीर्तनाला प्रवचन एवढे लोक जमत आहेत. आम्ही चातुर्मासात ज्ञानेश्वरी सांगितली. आमचा आश्रम आहे तामसवाडीला, ज्ञानाई वारकरी गुरुकुल म्हणून. आणि 4 महिने चातुर्मास सांगितला. 200 ते 250 लोक रोज प्रवचन ज्ञानेश्वरी ऐकायला यायचे. रोज रोज येत होते. फार आनंद यायचा. 2च अध्याय झाले आमचे 4 महिन्यात. लय निवांत चिंतन केलं, लय निवांत. महाराज असे तयार झाले लोक. ध्यान, धारणा, समाधी, संयमाग्नी, योगाग्नी, ज्ञानाग्नी, काही विचारा, हे साक्षीला वे लोक.
काही विचारा, कळती ज्ञानेश्वरी, कळते आहे. चिंतन तसं करायला पाहिजे. पवित्राचं चिंतन करा, तो पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. पवित्र होतो तो, पवित्र होतो, त्याचा देह पवित्र होतो. परमात्म्याचं चिंतन केल्याच्या नंतर पवित्र तो देह, त्याचा देह पवित्र होतो. कोणाचा? जो अच्युताचं चिंतन करतो. अच्युत शब्दाचा अर्थ कधी च्युत न होणारा, जो अविनाशी आहे. अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं तदं विनाशमव्ययस्य न कश्चित् कर्तुमर्हसि. नैनं चिन्तयति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदन्त्यापो न शोषयति मारुतः. अच्छेद्यमदाह्य मक्लेद्य शोष्येव च नित्य सर्वगतस्थाणु रचोलोयम सनातनः. परमात्मा सनातन आहे, अनादि आहे, अविनाशी आहे. मग अशा अविनाशाचं चिंतन केल्यानंतर तो सुद्धा पवित्र होतो. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत का? जो वदे अच्युत सर्व काळ, सर्व काळ, सदा सर्व काळ जो अच्युताचं चिंतन करतो. आणि असं झाल्याच्या नंतर मग त्याचा देह पवित्र होतो, नाही का? हरिपाठामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्राची होय देह त्याचा. आता या अभंगामध्ये 2 मुक्त्या सांगितल्या. कोणत्या मुक्त्या? चतुर्भुज नर होऊन ठेले, वैकुंठी नांदे, अशा 2 मुक्त्या आहे. स्वरूपता मुक्ती, चतुर्भुज नर होऊन ठेले, आणि वैकुंठ भुवनी सुखी नांदे, सलोकता मुक्ती. 4 मुक्त्या सांगितल्या नाही का? सलोकता, समीपता, सायुज्यता आणि स्वरूपता. 4ही मुक्ती त्याला प्राप्त होतात. जो देवाचं चिंतन करतो त्याचा देह पवित्र होतो. तुकोबराय सांगतात, पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, पवित्र होतो. पवित्र सोवळी एकतीच भुवंडळी. पवित्राचं चिंतन केल्यानंतर त्याचा देह पवित्र होतो. पवित्र, आणि पवित्राचं चिंतन करावं. पवित्र, पवित्र अशा प्रकारचं झालं पाहिजे. पवित्राचं चिंतन करावं, चिंतन करावं, नामचिंतन करावं, नाही का? देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधियेल्या. देव शब्दाचा अर्थ आहे प्रकाश, नाही का? मग प्रकाश अंतःकरणामध्ये पडल्याच्या नंतर काय होतं? ज्ञानोबराय सांगतात, मी अविवेकाची काजळी फेडोणी विवेक दीप उजळी, तै योग्या पाहे दिवाळी निरंतर. ते वेळी आपुल्याचे नि कैवारे, मी साकारू होणी अवतरे, मग अज्ञानाची अंधारे गिळोणी घाली. परमात्मा अंतःकरणामध्ये प्रविष्ट झाल्याच्या नंतर अंतःकरणातला अज्ञान रूपी अंधकार निवृत्त होऊन जातो. हे कधी? सेवा केल्याच्या नंतर. सेवा कशाची? नामचिंतनाची सेवा करायची. सेवेला फार महत्व आहे. सेवा केल्याच्या नंतर मग ज्ञानाची अनुभूती येते, त्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. 4थ्या अध्यायामध्ये तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिना. आणि या श्लोकावर ज्ञानोबराय विवेचन करू लागलेत. ज्ञानोबराय म्हणतात, ते ज्ञान पैगावरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. जेत ज्ञानाचा कुरुठा, ते त सेवा हा दारवंटा, जो स्वाधीन करी सुभटा ओळगुणी. तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे, आगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले, ते सांगती मग पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पाने. वा वा वा, अहो दंडवत आहे तुमच्या चरणावर. अहो ज्ञानेश्वरीचे ओळे म्हणतायत लोक. वा 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 वा, मला लय आनंद येतोय. असं जर असलं ना, मला होतं ती घड्याळ चाललंय पुढं,
आणि माझं तर काय संपना. आणि लोक ज्ञानेश्वरी सांगायला लागलेत आणि मला ज्ञानेश्वरीशिवाय बोलताच येत नाही बरं का. काही असो, तुम्हाला पटतं ज्ञान नाही पटलं सोडून द्या, मला नाही सांगायचं ते. पण मला ज्ञानेश्वरीशिवाय बोलतात हे लोक. बरं ओव्या सांगतायत. हा, सेवा सेवा करावी लागते. मग श्री गुरुच्या गुरुकुली राहावं लागतं, गुरुकुलात राहावं लागतं, सेवा करावी लागते. आणि मग ज्ञानाची अनुभूती येते. शेवटची ओवी सांगतात, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती मग पुसिले. असं जरी ज्ञानोबरायांनी म्हटलं असलं तरी सुद्धा अन्वय करत असताना पुसिले मग सांगती. अगोदर नाही सांगत, ये बाबा बस माझ्याजवळ, मी तुला ज्ञानाच्या गोष्टी सांगतो, अजिबात नाही, विचारल्याशिवाय सांगत नाही. मग सेवाच करावी लागते. सेवेने श्री गुरु प्रसन्न होतात. आणि मग सेवा केल्याच्या नंतर आत्मसंबंधाने प्रश्न विचारल्याच्या नंतर श्री गुरु कृपा करतात आणि मग जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा उपदेश करतात. म्हणजे परोक्ष ज्ञानाचा उपदेश करतात. तत्वमसी ते त्वमसी या महावाक्याचा उपदेश करतात. असं झाल्याच्या नंतर अंतःकरणामध्ये महावाक्याची अनुभूती येते. म्हणजे जीव ब्रह्म ऐक्याची अनुभूती प्राप्त होते. असं झाल्याच्या नंतर मग ध्यान नावाची थोडीशी ठिणगी पडते. चौथ्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांनी गोड रूपक केलंय. ध्यान नावाची ठिणगी अंतःकरणात पडल्याच्या नंतर ज्ञानोबराय म्हणतात, मनाचे पेटवण घातले. मनाचे संकल्प विकल्प रूपी लाकडं त्या अग्नीमध्ये, ध्यान रूपी अग्नीमध्ये पुढं सरकवले. मग पुढं लाकडं सरकवल्याच्या नंतर जाळ जास्त होतो. बरोबर ना महिला मंडळ? लाकडं नाही तर ते फुकणीने हाणायचं आणि पुढं सरकवायचं. असं. आणि मग संकल्प विकल्प मनातले जळून गेले. संकल्प विकल्प मनातले निघून गेल्याच्या नंतर मन हलकं होतं, मन मोकळं होतं. बरं का? मन मोकळं झाल्याच्या नंतर, हलकं झाल्याच्या नंतर आणि मग समाधी नावाची अवस्था प्राप्त होते. बाबांचे चरणावर साष्टांग दंड होते. आणि मग अंतःकरणातले मल विक्षेप आवरण तीनही दोष निवृत्त होतात. पण तीन दोष निवृत्त झाल्याशिवाय महाराज अंतःकरण पवित्र होत नाही. थोडं अशा प्रकारचं बाबा एक 5 मिनिटं थोडंसं पुढं. अंतःकरण पवित्र त्या वेळेला होतं ज्या वेळेला अंतःकरणातले मल विक्षेप आवरण तीनही दोष निवृत्त झाल्याच्या नंतर अंतःकरण पवित्र होतं, अन्यथा नाही. काम क्रोध लोभ सत्व रज तम तीनही अशा प्रकारचे निवृत्त झाल्याशिवाय अंतःकरण पवित्र होत नाही. बरोबर का नाही? ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगू. ज्ञानोबराय म्हणतात, हे तिन्ही जव जागती तववरी निकयाची प्राप्ती, हे माझेही कान नायकती देवोई म्हणे. जोपर्यंत या अंतःकरणामध्ये 3 जिवंत आहेत, शिल्लक आहेत. कोण 3? काम क्रोध लोभ हे पहिलवान. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत निकयाची म्हणजे मोक्षाची प्राप्ती तुम्हाला होणार नाही. अजून ओवी सांगू. तोंड भरो का विचारा आणि अंतःकरणी विषयांशी थारा, तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. परमात्मा सांगतात, जोपर्यंत अंतःकरणामध्ये हे विषय आहे तोपर्यंत अंतःकरण पवित्र होत नाही. जोपर्यंत अंतःकरण पवित्र होत नाही तोपर्यंत मी त्याला प्राप्त होत नाही प्राप्त होत. त्याला तर फार निर्मळ लागतंय नाही का? निर्मळ असलं तर तो येऊन बसतो. तो का म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. तिथं परमात्मा येऊन राहतो. निर्मळ लागतं. तो फार निर्मळ आहे, फार शुद्ध आहे, फार शुद्ध आहे. आणि शुद्ध असणाऱ्या परमात्म्याला अशुद्ध कसं चालेल? मग अंतःकरण पवित्र करायचं असेल तर नामचिंतन करावं लागतं. नामचिंतन केल्याच्या नंतर अंतःकरण पवित्र होतं. म्हणून तुकोबराय सांगतात, माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा. अट्टहासाने देवाचं नाम घ्यावं लागतं, अट्टहासाने घ्यावं लागतं. हे तिन्ही जोपर्यंत अंतःकरणातले जात नाही, मग वेदशास्त्र संपन्न आहे, वाचस्पती आहे, सगळे शास्त्र अवगत आहे. पण अंतःकरणामध्ये जर विषयाची बुजबुज झालेली असेल तर तो ढोंगी आहे. तो कोबराय सांगतात नाही का, त्याला काय कामाचं, त्याला काय कामाचं.
अंतकरण पवित्र असावं लागतं. हे कशाने होतं? हे नामचिंतनाने होतंय. ही सेवा केल्याच्या नंतर, नामचिंतनाची सेवा केल्याच्या नंतर अंतकरण पवित्र होतं. म्हणजे पवित्र असणाऱ्या वस्तूचं चिंतन केल्याच्या नंतर अंतकरण पवित्र होतं. म्हणून तुकोबराया सांगतात, पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. ती या भूमंडळामध्ये पवित्र होतात. पवित्र आहे, तीच पवित्र आहे. आणि एक आहे, तीच एक पवित्र आहे. दुसरे पवित्र नाही आहे. कोण दुसरे? जे देवाचं चिंतन करत नाही ते पवित्र नाहीये, मग अपवित्र आहे. मग पवित्र जर व्हायचं असेल तर बाबा हो, तुम्ही सुद्धा देवाचं चिंतन करा. अरे नुसतं सरपंच नाही, पाटील नाही, वकील नाही, डॉक्टर नाही, कारखानदार नाही, नोकरदार नाही, तो या भूमंडळामध्ये पवित्र होतो. पवित्र होतो. कोणी असो, कोणी असो, देवाचं चिंतन केल्याच नंतर. का आज वंशी बाबांचं नाव घेतलं जातं? का घेतलं जातं? जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नाही, जोपर्यंत वंशी बाबांचं नाव आहे तोपर्यंत चंद्र सूर्यांचं नाव आहे तोपर्यंत. म्हणजे याही भूमंडळा माझी कीर्ती. या भूमंडळात वंशी बाबांचं नाव आहे. त्याच्याकरता पवित्र आहे. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. तेच पवित्र काय? ज्ञानो तुकोबराया दुसऱ्या चरणात सांगतात, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. देव आवडताय, दुसरं काही आवडतं नाही, फक्त देव आवडताय. ज्यांचा देव आवडताय आणि तेच जगात पवित्र. म्हणजे शिवाय अखंड शब्द वापरलाय नाही का? अखंड दया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती. अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण. अखंड तुझ वाचुनी केशवा आणून आवडे. जीवीच्या जीवा प्रेम भावाच्या भावा, तुझ वाचुनी केशवा आणून आवडे. त्याला दुसरं काहीच आवडत नाही. बहु आवडसी जीवापासून या कानडिया विठोबा, कानडिया बहु आवडसी जीवा पासोनिया. दुसरं त्याला काहीच आवडत नाही. म्हणून तुकोबराया सांगतात, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. त्याला दुसरं काहीच आवडत नाही. पण का? अखंड देवाचं चिंतन जे करतात मग त्यांचा देह पवित्र होतो. असं करा. अखंड त्या 9व्या अध्यायामध्ये 14 क्रमांकाचा श्लोक नाही का? सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दुर्व्रतः नमस्यंतस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. याच्यावर ज्ञानोबरायांनी फार मोठ्या ओव्या दिलेल्या आहे. ते नामचिंतन करणारेच पवित्र कसे, याच्याकरता 2-3 ओव्या सांगतो. जयांच्या वाचे पुढे भोजे, अखंड नाम नाचत असे माझे. जे जन्म सहस्री ओळगी, जे एक वेळ यावया. तो मी वैकुंठी नसे, वेळू एक भानुबिंबी न दिसे. वरी योगियांची मानसे उमरडोनी जाय. परितयापासी पांडवा, मी हरपला गिवसावा. जेत नाम घोष बरवा करीती माझा. कैसे माझ्या गुणी झाले, देश काळा ते विसरले. कीर्तने सुखे सुखावले आपण पाची. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. बरोबर का नाही? मग जर स्वतः भगवान परमात्मा ज्यांच्या जवळ राहत असेल मग ते पवित्र नाही हे कशावरून? आणि म्हणून तुकोबराया सांगतात, पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. का? ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. ज्यांचं अखंड देवावर प्रेम आहे. सोडिला संसार माया तयावरी फार. म्हणून त्यांचं प्रेम आहे. आणि तीच जगामध्ये भाग्यवान आहे. तुकोबराया सांगतात, तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. तीच भाग्यवान आहे. सगळ्या भाग्यानं त्यांच्या गळ्यामध्ये माळ घातलेली आहे. कोणाच्या? जे नामचिंतन करणारी महात्मे, जे पवित्र झालेले आहे त्यांच्या गळ्यात भाग्यानं माळ घातलेली आहे. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरी राया. तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. नाही का? धनवित्त कुळे अवघी याने ते आगळे. का? ज्यांचे नारायण गाठी भरिला हृदय संपुष्टी. त्यांच्या अंतकरणात देव आहे.
परमात्मा आहे. म्हणून ती भाग्यवान आहे, धनाने भाग्यवान आहे, वित्ताने भाग्यवान आहे, कुळाने भाग्यवान आहे. तुकोबऱ्या सांगतं तीच भाग्यवान आहे. आणि म्हणून अशा लोकांची सेवा केल्यास नंतर देवाला प्राप्त होते शेवटच्या चरणात. देवा तू का मन देवा, 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 तुका 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 मन देवा. अशा लोकांची सेवा केल्यानंतर ती देवाला प्राप्त होते. तीच भाग्यवान आहे. सरती पुरती धन वित्ते, तीच पवित्र आहे. मग अशा लोकांची सेवा केल्यास नंतर तुकोबराय म्हणतात ती देवाला प्राप्त होते. ज्ञानोबरायांची एक ओवी सांगतो, तेही प्राणा परवते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसते, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. हे मोठा सोहळा निघाला ज्ञानोबरायांचा, नाही का. जसा आळंदीचा सोहळा, देहूचा सोहळा, तसं अनेक लोकांची मंडळींची इच्छा होती का सोहळा निघावा. त्याच्यात बाबांचे अशा प्रकारचे गणेश महाराज असतील आणि सगळेच अशा प्रकारची मोठी मोठी मंडळी आहे, कमिटी मंडळी असेल, ट्रस्टी मंडळी, सगळ्यांचं नियोजन होतं सोहळा निघावा. म्हणून सोहळा निघला. हां, केवढा भव्य दिव्य अशा प्रकारचा. ज्ञानोबराय हे संत आहे, ज्ञानोबराय हे भक्त आहे. अशा लोकांची सेवा केल्यास नंतर निश्चित तुकोबराय म्हणतात ती देवाला प्राप्त होते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. झालेली सेवा प्रभू परमात्म्याच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानोबरायांच्या चरणावर सेवा समर्पित करून श्री गुरूंच्या, आमच्या पूजनीय बाबांच्या चरणावर, गणेश महाराज असतील, सगळ्यांच्या चरणावर उपस्थितांच्या साधक मंडळी असतील, भाविक मंडळी आहे, भक्त मंडळी आहे, वारकरी मंडळी आहे, सगळ्यांच्या चरणावर सेवा समर्पित करून माझे गुरुवर्य गाथामूर्ती बाबांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द वेगळा गेला असेल, वेडावाकडा गेला असेल, अवधार अंतकरण, आई वडिलांच्या अंतकरणाने माफ करावं. अधिकार नसताना, वय कमी असताना एखादा शब्द जास्त गेला असेल, नाही का, मग उदार अंतकरणाने माफ करावं. म्हणजे काय जे असेल ते देवाचं आहे, श्री गुरूंचं आहे. तुम्हा सगळ्यांच्या कृपेचं दीप अशा प्रकारचं प्रकाश पडल्यामुळं बोललो वा, नाही का. वाकडे का नीट देव जाणे. म्हणून
काय असेल ते सगळं ज्ञानोबराय तुकोबरायचं आहे, श्री गुरूंचं आहे, उपस्थितांच्या सगळ्याच अशा प्रकारचं आहे. म्हणून सगळ्यांच्या चरणावर पुनश्च एकदा दंडवत घालतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करोनी घावे तुमते विनवितोसे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले निघले वेळेवारुळे उत्तरे, करा क्षमा वयात महाराज तुम्ही सिद्ध, नाही उच्चारिला अधिकार मिळा तुला. करा क्षमा वयात महाराज तुम्ही सिद्ध, मले ज्ञानेश्वरा पाया पैकी करा. करा क्षमा वयात महाराज तुम्ही सिद्ध. वद्य एकादशी आजच्या या वारीच्या निमित्तानं हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज आयनर ज्ञानाई वारकरी गुरुकुल तामसवाडी यांचं या ठिकाणी कीर्तन संपन्न झालेलं आहे. महाराजांनी केलेल्या सेवेबद्दल श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानतर्फे त्यांचा छोटासा सन्मान करण्यात येईल. आदरणीय कृष्णा भाऊंनी त्यांचा सन्मान करावा, महाराजांनी सन्मानाचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जुन्या लोकांकडून आम्ही ऐकलं होतं, गुरुवर्य लोकांकडून, कीर्तनकारानं एका अभंगाचं चिंतन करत असताना कमीत कमी 60 ओव्या सांगाव्यात असं जुने लोक सांगायचे. मी वैकुंठवासी गुरुवर्य वक्तेबाबांकडून ऐकलं होतं. 60 बरं का, 7 नाही, 50 आणि 10. पण आता कमीत कमी आता अलीकडच्या लोकांनी 7 सांगितलं तरी खूप झालं.